फ्रँकी वा भाई बाबा किती सगळ्यांना देत आहे गोड पदार्थ म्हणून बिझनेस असणार आहे पाणीपुरी आणि थालीपीठाचा. संध्याकाळी वेळच मिळत नाही आजकाल, खूप काम असतं सणावाराची. एकदम कमी दरामध्ये व्हेज पुलाव आहे, म्हणजे सगळ्यांनीच कमी दर ठेवलेले आहेत. ही कसुरी मेथी आणि थोडासा ओवा, मस्त थालीपीठ असे थापायला मजा वाटत आहे मला सध्या तरी. आणि याचा वास खूप खमंग येत आहे आणि थालीपीठाचा सुद्धा. मुझे इतना पहचाने की ये थालीपीठ है, मैं बिहार की हूँ. खूप छान झालं, धन्यवाद. परफेक्ट स्पायसी. ताई खास फीडबॅक देण्यासाठी आलेले आहेत तिथं आणि ह्या आहेत गुजराती ताई. मी आता प्रियंकाकडून कच्ची दाबेली खात आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आत्ता सकाळचे 10 वाजले आहेत आणि माझं आज सगळं काम झालेलं आहे. सगळं काम म्हणजे स्वयंपाक आणि तुळशीपूजन झालेलं आहे आणि आत्ता फोंडेची देवपूजा करत आहेत. मी आता नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे भगवंताचं आणि आजचा सगळा स्वयंपाक कांदा लसूण न वापरता केलेला आहे. फक्त पनीर भुर्जी केलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, बाकी देवाच्या नैवेद्यामध्ये नाही. बघा गरीब आहे माझी. आणि चला आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत. पूजा झाल्यानंतर लगेचच. आणि ही काल केलेली अनारसी आहे, सगळ्यांना देत आहे गोड पदार्थ म्हणून खायला. आणि जेवणामध्ये मी आज बनवलेले आहे दुधी भोपळ्याची भाजी, मसाले भात, चपाती, शेवग्याची शेंग आणि पनीर भुर्जी पण बनवली आहे, पण मी नाही खाणार आहे. तुम्ही पण या जेवण करायला. कालचा एकादशीचं व्रत आम्ही सोडत आहोत, पारण करत आहोत, म्हणून एवढं सगळं गोष्टी. हांजी जे फोंडजी. आणि आमचे 2 बंकर पण आज घरीच आहेत, कॉलेज बंक करून बसले आहेत. पण मी बंकर नाही हो, तू बंकर ही आहे, बिग बंकर वो, स्मॉल बंकर. मला उशीर झालाय, पप्पा बंक मारतील. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. ओके. दुपारचे 2 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता जाऊन माझा कालचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. जेवण झाल्यानंतर मी 2 तास कालचा व्हिडिओ एडिट केला आणि आत्ता अपलोड केलेला आहे. आणि आत्ता तुम्हाला माझं किचन दाखवते कसं आहे ते. हे बघा माझं किचन ओटावरती किती पसारा पडलेला आहे आणि भांड्यांचा पाळा तर काही विचारायलाच नको, क्या ही करे. आता दूध गरम करायला ठेवते आणि त्यानंतर भांडी घासून घेते. आता मी अगोदर भांडीच घासत आहे, कारण दुधाचं पातेलं पण इथंच आहे. कसं गरम करायला ठेवायचं म्हणजे अगोदर भांडीच घासून घेते. काय करायचं, आज खूप उशीर झाला, व्हिडिओ एडिट केल्यामुळे उशीर झाला भांडी घासायला. आणि आईनी पॉवर नॅप घेतलं. दूध काय होतं एडिट करता 10-5 मिनिटं बस, बाकी कुछ नाही. संध्याकाळी वेळच मिळत नाही आजकाल, खूप काम असतं सणावाराची. आणि आज काय सांग, आज काय. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये खाऊ गल्लीचा कार्यक्रम आहे. त्या खाऊ गल्लीमध्ये मी बनवणार आहे थालीपीठ आणि माझा मला बनवणार आहे पाणीपुरी. येस. हो का, मी इथं इमली चिंच भिजायला ठेवलेली आहे. आणि इथं मी गरम पाण्यात हे ठेवलं होतं वाटाणा. आज जरा जास्त क्वांटिटी मध्ये थालीपीठ करणार आहे मी. तुझा हात दुखून येणार म्हणजे बघू आता, मनोरंजनासाठी थोडस हात पण दुखून घ्यायचे बाबो. आणि मी हे 2 मसाले आणले आहे, एक पाणीपुरी मसाला आणि एक चाट मसाला, विच इज मॅन्डेटरी. नाही, त्याची काही आवश्यकता नव्हती बाळा. मी कधी पाणीपुरी करते ना, असले मसाले वगैरे नाही वापरत. फायनली 1 तासानंतर किचन ओटा स्वच्छ झालेला आहे. आता बरं वाटत आहे, किचन ओटा स्वच्छ झाला. चला आता दूध गरम करायला पण ठेवलेलं आहे. आणि मी आता थालीपीठ करण्याची तयारी करते. तयारी करायलाच 1 तास लागेल. मन आता त्याच्या पाणीपुरीची तयारी जोरात करत आहे. हे बघा इथं खाली बसलेला आहे आणि गुळ चिरत आहे. झाला गुळ चिरून, अच्छी बात है. आता मी पण पटकन तयारीला लागते. आता मी लसूण सोलत आहे. लसूण थोडासा जास्त प्रमाणात सोलावं लागणार आहे मला, कारण ठेचा पण बनवायचा आहे मिरच्यांचा, त्याच्यामध्ये पण लसूण लागणारच आहे. आणि कांदे पण ठेवलेले आहेत. आता कांदे सुद्धा बारीक चिरायचे आहेत. पाणीपुरीसाठी कांदा चिरायचा आहे, त्याच्यानंतर थालीपीठासाठी कांदा चिरायचा आहे. खूप तयारी करायची आहे. बघापासून लसूणच सोलत आहे मी. लसूण सोलायलाच जास्त वेळ लागत आहे. क्या करे, आज 2-3 तासासाठी आमचा नवीन बिझनेस असणार आहे, पाणीपुरी आणि थालीपीठाचा. हे मी करून ठेवलंय. माणा घेऊन खिसलेला आहे, चिरलेला आहे. आणि हे 2 भांड्या मी धुतलेलं आहे. एक गोड पाण्यासाठी आणि तिखट पाण्यासाठी. बरोबर. ही गोड पाण्याचं मी मॅश करून ठेवलंय आणि हे आता बॉईल करायला ठेवणार आहे मी. 4 वाजता मला बरोबर थालीपीठ बनवायला सुरुवात केली पाहिजे, तरच 7-7:30 पर्यंत थालीपीठ बनवून होतील माझे, नाहीतर अवघड काम आहे. चला आता मी थालीपीठाचं पीठ मळत आहे आणि याच्यामध्ये मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि चकलीचं पीठ, म्हणजे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे.
आणि याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ, हळद, हिंग, मिरची पेस्ट, लसूण मिरची पेस्ट आणि कसुरी मेथी आणि थोडासा ओवा. तीळ पण घालायचे आहेत, पण मी तीळ वरून लावणार आहे थालीपीठाच्या वरून. आता मस्त मळून घेते. वा भाई वा, वास खूप खमंग येत आहे आताच. आणि आता मी घालत आहे कांदा. हे बघा कांदा, आताच खमंग वास येत आहे पिठाचा. कांदा मी जास्त घालत आहे जरा, कांद्याने छान चव येते थालीपीठाला. फर्स्ट स्टेप गोळा बनवायचा. त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचं. आताचा तो जरा पातळ झाला थालीपीठ. चला, गोल थालीपीठ तयार झालेला आहे. आता असे होल द्यायचे, याला ठिपके द्यायचे, रांगोळीचे ठिपके. त्याच्यानंतर तीळ सोडायचे. झालं थालीपीठ तयार. कच्चेच की थालीपीठ? अरे कच्चेच आहेत, पण थापायचं काम झालेलं आहे. दुसरं थालीपीठ तयार आहे तव्यामध्ये जाण्यासाठी. ते पण मला आहे. ते पातळ बनवले ना, ऐसा हो गया. चिपको जाके चिपको एक दूसरे को. चला, वरून थोडस तेल सोडायचं. दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं असं. त्यानंतर लगेच दुसरं थालीपीठ बनवायला घ्यायचं. चला, थालीपीठला पाहूया. हे बघा, ओ भाई साहब, मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे. आता खालून तेल सोडते. होतील का 7:30 वाजेपर्यंत एवढे? तुम कोण हो? मला तयार पण व्हायचं रे राजा. यार हो जाएगा ना सब लाला. आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझे बघा अर्धे सुद्धा थालीपीठ बनवून झाले नाहीत अजून. भरपूर पीठ शिल्लक आहे. इथं तव्यामध्ये एक थालीपीठ शिजत आहे, भाजलं जात आहे. सॉरी. आणि माझा म्हणा इथं कोथिंबीर निवडत आहे. दादून इथं बारीक कांदा पण चिरून ठेवलेला आहे पाणीपुरीसाठी. आणि या कुकरमध्ये वाटाणे शिजवलेले आहेत. आंटीकडून आणलेला आहे कुकर. आणि त्या डब्यामध्ये चिंचेचं पाणी बनवलेलं आहे. आता फक्त पुदिन्याचं आणि हिरव्या मिरचीचं पाणी बनवायचं राहिलेलं आहे. म्हणजे मनाची पाणीपुरी तयार होऊन जाईल. है ना बाळा? येस. संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी सगळी थालीपीठ तयार झालेली आहेत. ठेचा पण तयार झालेला आहे आणि मनाची पाणीपुरी सुद्धा तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं एवढी थालीपीठं मी तयार केलेली आहेत. जवळजवळ 35 असतील कदाचित असं मला वाटतंय. आणि ठेचा सुद्धा बनवलेला आहे. बघा किती सुंदर ठेचा बनलेला आहे आणि याचा वास खूप खमंग येत आहे. आणि थालीपीठाचा सुद्धा. आणि मनाची पाणीपुरी सुद्धा तयार आहे. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आहे. या डब्यामध्ये तिखट पाणी, त्या डब्यामध्ये गोड पाणी आहे. तर अशी सगळी तयार झालेली आहे. आता डायरेक्ट आपण खाली भेटूया जिथं आमचे स्टॉल लावलेले आहेत तिथं. इथे लॉन मध्ये स्टॉल लावलेले आहेत आमचे खाद्यपदार्थांचे. यांच्याकडनं 501 रुपये देणगी आलेली आहे. इथून स्टॉल दाखवते तुम्हाला. आयु यांच्याकडनं प्रत्येकी काय बनवलं तू? देणगी आलेली आहे. अच्छा, छान छान छान. बघा, लहान मुलांनी पण रेसिपी बनवलेल्या आहेत. तू अच्छा, ठीक आहे. श्रीमती भावना गडगे इथं काहीतरी बनवलेलं आहे कोणतरी. हे भाभींचा स्टॉल आहे ना? भाभीने मिरची भजी बनवलेले आहेत असं वाटतं मला. आणि हा आहे आमचा स्टॉल. हा, आणि हा फर्स्ट ग्राहक आहे आमच्या स्टॉलचा. आणि इकडे बऱ्याच जणांचे स्टॉल आहेत. हे बघा, धन्यवाद. ताईने कच्ची दाबेली लावलेली आहे. साहित्य आणि इकडं हे गणेश भक्त काय लावलंय? कशाचं स्टॉल आहे बाळा? काय बनवलंय? आम्ही कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी. वा भाई वा. पुलाव. छान 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 छान. तुम्ही? कसला? ग्लास केक. वा वा वा, छान छान. आणि इकडं काय आहे? आणि ताईनी बनवली आहे भेळ. है ना ताई? फिक्स. मी बनवलं व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. अरे वा वा, छान छान छान. यावर्षी रेसिपी बदलली तुमची? हा. आणि इकडं हे पोरांनी बनवलंय. काय बनवलं बाळा?
फ्रँकी वा भाई वा, किती सुंदर दिसत आहे आत्ताच, खाल्ल्यानंतर कळेल अजून. छान छान, मुलं पण उत्साहाने सहभाग घेत आहेत. हा नक्की खायला या तुम्ही पण सगळे. हा आम्ही थालीपीठ आणि पाणीपुरी. हा 30 रुपये. वा वा, छान छान, एकदम कमी दरामध्ये व्हेज पुलाव आहे. म्हणजे सगळ्यांनीच कमी दर ठेवलेले आहेत. आपलं एन्जॉयमेंट चालू आहे बस. चला आता मी आमच्या स्टॉलवर जाते. थालीपीठाचं टोपलं, दही, मी माझं बघणार आहे बघा, तुम्ही तुमचं बघायचं. दादू आणि मनाने बनवलेली आहे पाणीपुरी. यांची भाभी पण आलेले आहेत. चालू हो गया. हा हा, आणि हा आहे आमचा लॉन. लाईटीच्या प्रकाशामध्ये दिसत नाहीये. आणि इथं आहे आमचा स्टॉल. इसको क्या बोलते हैं? ये ताई बोल रही है धपाटे भी बोलते हैं, थालीपीठ भी बोलते हैं. मुझे इतना पहचाने कि ये थालीपीठ है. थालीपीठ भी बोलते हैं, धपाटे भी बोलते हैं, समानार्थी शब्द है. ह्या ताई आहेत बिहारच्या, है ना? मैं बिहार की हूँ. बिहार की भाभी है. हाँ, पटना की. किसी को पानीपुरी खाना होगा, ठीक है? बोला बोल दो इस अंकल को. मैं यहाँ ठीक है. भैया अंकल बोलने का मतलब अंकल. नो भैया, नो भैया, अंकल. अभी शादी करने के बाद अंकल, अब तुमको आजी. आजी बाई, आजी बाई. अचानक पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. काय करायचं आता, कसं होणार आमचं? हा खूप सुंदर कार्यक्रम आपल्या महिला भगिनी कष्ट करून, आपली मेहनत करून, आपल्या हाताने रुचकर असे पदार्थ या ठिकाणी बनवत असतात आणि अतिशय मुबलक अशा दरात आपल्याला ते उपलब्ध असतात. तरी सर्व जे तरुण गणेश मंडळ आहे त्यांनी पण पुढे या. तरुण गणेश मंडळ कोपऱ्यात उभं राहिलेलं, आता उद्घाटन होत आहे. खूप सहकार्य लागले आम्हाला डेकोरेशन साठी. तुमचे पण मंडळाच्या वतीने झालं का सर्व स्टेज तयार? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मान्यवरांना विनंती करतो की आपण रिबीन कापून या ठिकाणी आपल्या खाऊगल्लीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. त्यानंतर सर्वांनी आपलं चला, खाऊगल्ली हे बघा, मी माझी डिश तयार ठेवलेली आहे. उद्या 5:30 वाजता. हो, गरमच आहे. हे बघा, बार्गेन करायचं. चेष्टा करतात काका, 10 रुपयाला थालीपीठ मागतायत. हवा खावा, एन्जॉय करा. ताई आलेल्या थालीपीठ घ्यायला. देते देते, घ्या मावशी. हा, हे मावशींचं प्लेट आहे. धन्यवाद. ठीक. ताई पण व्हिडिओ काढत आहेत. दीदी पण आलेली आहे थालीपीठ घ्यायला. घे, तुझी डिश तयार आहे. छान आहे, मस्त आहे. हा, सराला पण देते. कुंजल पण आलेली आहे. लाईटीच्या प्रकाशामुळे दिसत नाहीये. छान झालं, धन्यवाद. ताईंना धपाटे खूप आवडले. हो ना, थँक्यू. थँक्यू. टेस्ट करून सांग. ओके, लगेच खा आणि सांग. अमेझिंग. परफेक्ट स्पायसी अँड एक्स्ट्रीमली हेल्दी. येस, यू आर राईट. तुला मोना एक प्लेट थालीपीठ. ओके. येस, हेल्दी. खूप छान आहे, खूप छान. हे बघा, मावशी खाऊन बघायचं अगोदर. हा, पाणीपुरी खावा अगोदर. मावशी मस्त एन्जॉय करत आहेत सगळ्या स्टॉलवर. हा, छान. नाही तर दरवर्षी मावशी मासवड्या करत असतात. हा, राबावं लागतंय. खाणं एन्जॉय करा आता. घ्या, ही पोरं आलेले आहेत. यांना ठेचा नको आहे, लहान आहेत. सावकाश. पाणीपुरीचं फीडबॅक द्या. मी फक्त थालीपीठवाल्यांचंच फीडबॅक घेतलं, पाणीपुरीवाल्यांचं घेतलंच नाही. पाणीपुरी आता खातोय. हा.
कशी बनली? कसे बनलेत? छान आहे का? मग आता डबल पैसे का मावशी? हा तुम्हाला मी 3 दिले का? आजच्या दिवस फुकट नाही मावशी, उद्या येऊन घरी जेवण करा. हा देते. एक दोन्ही मी पण मदत, दोन्ही एकच आहे. मॉम अँड काय म्हणतात त्याला? सन. मॉम अँड सन. मदर अँड सन. ताई खास फीडबॅक देण्यासाठी आलेले आहेत इथं. कसे बनलेले थालीपीठ? हो ना, कष्ट हो, 3 तास कष्ट केले ताई. हा बरोबर आहे. 2 थालीपीठ देऊ मावशी ना? हा देते. हेच आवडलं ना तुम्हाला? आणि ह्या आहेत गुजराती ताई. दीदी खा के बताना थालीपीठ कैसा बना है? महाराष्ट्र की हमारी पारंपरिक डिश. आज घरी जेवणच करायचं नाही, आज इथंच खायचंय. मी आता प्रियंकाकडून कच्ची दाबेली खात आहे. तुला काय हवंय? पाणीपुरी. पाणीपुरी लवर. धन्यवाद. खावा खावा. हे दोघं जण देत आहेत. आमचा खाऊगलीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि खूप छान संपन्न झालेला होता. हे बघा सगळे चाललेले आहेत घरी. श्रेयाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. श्रेया कैतवास करके हे चॅनल का नाम. चला आम्ही पण आता स्टॉल रिकामा करत आहे आणि घरी चाललेलो आहोत.